तर जवळपास 2 महिन्याच्या क्रिकेट नंतर आपल्याला 4 प्ले ऑफच्या टीम्स माहीत झाल्या. तर काही टीम्सना वाईट वाटू शकतं की त्यांनी सीझनची पहिल्या हाफची सुरुवात खूप चांगल्या प्रमाणात केली होती. तर काही टीम्सला एक मॅच इकडे तिकडे हारल्यामुळे त्यांना प्ले ऑफला क्वालिफाय करता आलं नाही. आणि काही ज्या मोठ्या टीम्स आहेत त्यांना त्यांचं कॉम्बिनेशन परफेक्ट भेटलं नाही, म्हणून त्यांना प्ले ऑफला क्वालिफाय करता आलं नाही. तर ज्या 4 टीमा प्ले ऑफला क्वालिफाय झाल्या त्यामध्ये आरसीबी, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स ही कालची मुंबई विरुद्धची मॅच जिंकल्यानंतर त्यांनी प्ले ऑफला क्वालिफिकेशन केलं. तर या 4 टीमांपैकी उद्याची जी मॅच होणार आहे ती क्वालिफायर 1ची, ती गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यामध्ये होणार आहे. ती मॅच HPCAच्या धर्मशाळा या ग्राउंडवरती होणार आहे. तर नमस्कार, मी भाऊ जोरी, मी तुमचं सफर आणि मोटिवेशन या चॅनलमध्ये स्वागत करतो. तर आज आपण फर्स्ट क्वालिफायर जी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि गुजरात टायटन्स यामध्ये होणार आहेत त्या टीम्स बद्दल थोडीशी चर्चा करूयात. कोणाला जास्त चान्सेस आहेत क्वालिफायर जिंकल्यानंतर स्ट्रेट फॉरवर्ड फायनलमध्ये जाण्यासाठी, आणि कोणती टीम क्वालिफायर हरल्यानंतर इलिमिनेटर 1 जो SRH आणि RR यांच्यामध्ये होणार आहे त्यांच्यामधून जी विनर टीम आहे त्यांच्यासोबत खेळेल. तर गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या दोन्ही टीमा टेबल टॉपर आहेत आणि कदाचित या 2 टीमा अशा आहेत की त्यांना त्यांचं कॉम्बिनेशन खूप चांगल्या प्रकारे भेटलं. त्यांच्या सर्वच प्लेयरनी खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म केला आणि त्यामुळेच त्या दोन्ही टीमा टेबल टॉपर झाल्या आहेत. तर आपण त्या दोन्ही टीमांचा एक एक गोष्ट कम्पेअर करूयात. तर पहिलं तर टॉप ऑर्डर. गुजरात टायटन्सची टॉप ऑर्डर जर पाहिली तर शुभमन गिल, साई सुदर्शन आणि जॉस बटलर या तिघांनी खूप चांगल्या प्रकारे यावर्षी रन बनवले आहेत. टोटल टीमच्या रनच्या जवळपास त्यांनी 72 ते 75% रन्स या फक्त या तिघांच्या आहेत. त्यामुळे गुजरात टायटन्स जर पाहिलं तर खूप जास्त प्रमाणात त्यांच्या टॉप 3 वरती डिपेंड आहे. आणि दुसरीकडे पाहिलं तर चॅलेंजर्स बँगलोर ही विराट कोहली पहिल्यांदा त्याच्यासोबत फिल सॉल्ट हा ओपनिंग करायला येत होता. त्याच्या इंजरी नंतर जेकब बेथलला त्यांनी काही मॅचेसमध्ये ट्राय केलं, पण बेथल हा चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकला नाही. तर त्याच्या इंजरी नंतर त्यांनी लास्ट मॅचमध्ये ऍज अ रिप्लेसमेंट ओपनर त्यांच्याकडे अवेलेबल होता, जो की त्यांनी ऍज अ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून पण यूज केला. व्यंकटेश अय्यर याला ओपनिंगच्या स्लॉटमध्ये त्यांनी ट्राय करून पाहिलं तर तो खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म केला. तर कदाचित बेथलची इंजरी ही RCB साठी चांगलीच ठरू शकते, कारण त्यांना ऍज अ इंडियन बॅट्समन म्हणून व्यंकटेश अय्यरला ऍज अ ओपनिंग बॅट्समन खेळवता येऊ शकतो. RCBला तिसरा बॅट्समन आहे तो म्हणजे देवदत्त पडिक्कल. तो यावर्षी खूप चांगल्या प्रकारे खेळतोय. जेव्हा जेव्हा टीमला गरज असताना त्याने रन्स बनवले आहेत. तर गुजरात टायटन्सचा टॉप ऑर्डरचा तिसरा फलंदाज आहे तो जॉस बटलर, जो की नेहमीप्रमाणे प्रत्येक सीझनला जशी चांगली कामगिरी करतो तशी ह्या सीझनला पण चांगली कामगिरी करतोय. तो ह्या सीझनला पण टॉप 10 रन गेटर्स मध्ये त्याचं नाव आहे. तर अशा प्रकारे दोन्ही हेवीवेट टीम्स खूप जास्त प्रमाणात त्यांच्या टॉप ऑर्डर वरती डिपेंड आहेत, जिथे की टॉप 2 जे रन गेटर आहेत IPLचे ते गुजरात टायटन्स या टीमकडे आहेत आणि विराट कोहली सारखे दिग्गज खेळाडू हे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघाकडे आहेत. तर टॉप ऑर्डर नंतर आपण जाऊयात मिडल ऑर्डरकडे. जर दोन्ही टीमांकडे कोणता एकच प्रॉब्लेम असेल तर तो आहे मिडल ऑर्डरचा. तर दोन्ही संघांची जी मिडल ऑर्डर आहे त्यामध्ये गुजरात टायटन्सकडे मिडल ऑर्डरमध्ये आहे निशांत संधू, वॉशिंग्टन सुंदर, राहुल टेवाटिया आणि शाहरुख खान ऍज अ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून कधी कधी त्यांनी यूज केला. तर यामध्ये जी गुजरात टायटन्सची जी मिडल ऑर्डर आहे त्यांना खूप जास्त प्रमाणात चान्सही भेटला नाही आणि ते जेव्हा जेव्हा चान्स भेटला तेव्हा त्यांना जास्त प्रमाणात प्रदर्शन पण करता आलं नाही, कारण गुजरातच्या मोस्ट ऑफ द रन्स ह्या टॉप ऑर्डरनेच बनवल्या होत्या. आणि दुसरीकडे आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची जी मिडल ऑर्डर आहे त्यामध्ये आहे रजत पाटीदार, जितेश शर्मा, कृणाल पांड्या आणि टीम डेव्हिड. तर यामध्ये कृणाल पांड्या आणि जितेश शर्मा यांचा बॅटिंगचा परफॉर्मन्स एवढा काही चांगला राहिला नाही, परंतु जितेश शर्मा आणि टीम डेव्हिड हे चांगल्या प्रमाणात बॅटिंग करताना पाहायला गेले, ज्यामध्ये टीम डेव्हिडने खूप मॅचेस या फिनिश करण्यामध्ये RCBला मदत केली. तर दोन्ही जर टीम्स आहेत त्याच्या मिडल ऑर्डर जर कम्पेअर केला तर त्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची मिडल ऑर्डर ही चांगली दिसते. नंतर ऑप्शन येतो पेस बॉलिंग ऑलराऊंडर, जिकडे दोन्ही टीमकडे वेस्ट इंडिजचे बॉलिंग ऑलराऊंडर आहेत, ज्यामध्ये एकीकडे रोमारिओ शेफर्ड तर दुसरीकडे जेसन होल्डर. जेसन होल्डर हा गुजरात टायटन्स या संघाने पहिल्या काही मॅचेसमध्ये खेळवला नाही, पण त्यानंतर त्याला खेळवल्यानंतर त्याने 8 मॅचेसमध्ये जवळपास 13 विकेट घेतल्या आणि त्याचा इकॉनॉमी हा 8च्या कमी आहे, जो की सर्वात कमी इकॉनॉमी असणारा हा फास्ट बॉलर आहे. त्यामध्ये त्याची जी बॉलिंग स्टाईल आहे त्यामध्ये स्लोअर बॉल, कटर बॉल, जे की तो मिडल ओव्हर्समध्ये खूप चांगल्या प्रकारे टाकतो आणि खूप जास्त प्रमाणात विकेट सुद्धा घेतो. तर दुसरीकडे आहे रोमारिओ शेफर्ड, ज्याला पण जास्त बॉलिंग करताना पाहिलं नाही, परंतु RCB त्याला 1-2 ओव्हर मिडल ऑर्डर मध्ये देण्याचा प्रयत्न
या मॅच मध्ये नक्की करेल. तर स्पिनिंग मध्ये ऑप्शन आहेत. एकीकडे आहे लेग स्पिनर सुयश शर्मा आणि दुसरीकडे आहे लेग स्पिनर राशिद खान, ज्याने की दरवर्षीप्रमाणे ह्या सीझनला तो खूप चांगल्या प्रकारे गुजरातसाठी काम करतोय. त्याने 14 मॅचेस मध्ये जवळपास 19 विकेट घेतल्या आणि त्याचा इकॉनॉमी हा 9च्या आतमध्येच आहे. तर ज्यावरती या पूर्ण मॅचचं भवितव्य अवलंबून आहे तो म्हणजे पेस बॉलिंग अटॅक. तर या दोन्ही टीम्स टॉप 2 मध्ये क्वालिफाय करण्याचं सर्वात मोठं कारण होतं तर या दोन्ही टीमकडे असणारे फास्ट बॉलिंग ऑप्शन्स. तर एकीकडे पाहिलं तर भुवनेश्वर कुमार, जॉस हेझलवूड, रसिक दार हे आहेत. तर आणि दुसरीकडे जर पाहिलं तर कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा यासारखे बॉलर आहेत. भुवनेश्वर कुमारने 24 विकेट्स घेतल्या आहेत, तसेच कगिसो रबाडाने सुद्धा 24 विकेट्स या सीझनमध्ये घेतल्या आहेत. ही मॅच ही HPCA धर्मशाळा या ठिकाणी होणार आहे, जिथे पेस आणि बाउन्स हा दोन्ही पाहायला भेटतो. तर पॉवर प्ले मध्ये दोन्ही साईडचे जे पेस बॉलर आहेत ते कशा प्रकारे बॉलिंग टाकतात आणि त्याच्या अपोजिशनचे जे टॉप ऑर्डरचे बॅट्समन आहेत जे की पूर्ण फॉर्म मध्ये आहेत ते ह्या पेस बॉलिंग स्विंग बॉलिंगला कसे टॅकल करतात यावरती या मॅचचा खूप मोठ्या प्रमाणावरती निर्णय ठरलेला जाऊ शकतो. तर आतापर्यंत या ग्राउंडवरती 3 मॅचेस झाल्या आहेत. त्या प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक इनिंग मध्ये जवळपास 200 पेक्षा जास्त धावा झालेल्या आहेत. त्यामध्ये 2 मॅचेस चेस करताना टीम जिंकलेली आहे आणि एक मॅच जेव्हा पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांनी 222 धावा केल्या होत्या त्यावेळेस फर्स्ट बॅटिंग टीम ही मॅच जिंकलेली आहे. तर कदाचित ट्रेंड नुसार याही मॅच मध्ये जी टॉस विनिंग टीम आहे ती कदाचित पहिला बॉलिंगचा ऑप्शन घेईल. फ्रेश विकेटचा ते पेस बॉलिंगनी फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. तर या मॅच मध्ये RCB जास्त फेवरेबल टीम वाटते, कारण या टीमकडे सर्व ऑप्शन्स खूप चांगल्या प्रकारे अवेलेबल आहेत. परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर गुजरात टायटन्स ही टीम पूर्णपणे त्यांच्या टॉप 3 बॅट्समनवरती डिपेंडंट आहे. दोन्ही टीम्सकडे आपल्याला काहीच बदलाव पाहायला मिळू शकणार नाही. पण रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्याकडे फक्त आता 3च जे ओव्हरसीजचे स्लॉट आहेत ते भरलेले गेले आहेत. तर कदाचित ते जो इन फॉर्म मध्ये नाही असा जितेश शर्मा त्याच्याऐवजी दुसरा विकेट किपर बॅट्समन जो की जॉर्डन कॉक त्यांच्याकडे अवेलेबल आहे, तो त्याला ते या मॅच मध्ये जागा देतात का ते पाहावं लागेल. परंतु कदाचित दोन्ही टीम सध्या सेटल आहेत, त्यामुळे कोणतीच टीम ऍज अ क्वालिफायर मध्ये चेंजेस करू इच्छिणार नाही. तर ही झाली या दोन्ही टीम बद्दल उद्याच्या क्वालिफायर 1 बद्दल सविस्तर चर्चा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कमला सबस्क्राईब करा.